गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या आनंदात शनिवारी गणेशाचे मोठ्या थाटात आगमन झाले। दुपारपर्यंत घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर सायंकाळपासून ध्वनी मर्यादेचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांची भिंती, ढोल ताशांच्या निनादात सार्वजनिक मंडळाच्या स्वागत मिरवणुका सुरू झाल्या। सांगली संस्थानच्या गणेशाची विधिवत राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। यंदा पाऊस काळ चांगला असल्याने गणेशोत्सव थाटात साजरा होत असून गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे। सांगली शहरातील पुष्पराज चौक, गणपती पेठ, कुंभार गल्ली, विश्रामबाग, गणेश मंदिर आदी या ठिकाणी गणेश मूर्तींचे स्टॉल लावण्यात आले होते। सकाळपासून श्रीची मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणरायाचे घरोघरी आगमन झाले। सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉलपर्यंत सरकारी गणपतीच्या श्रीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। आजपासून सरकारी संस्थानच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे। या 5 दिवसाच्या उत्सवामध्ये संगीतमय कार्यक्रम, पानसुपारी आणि विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम आहेत। दुपारपर्यंत घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकांना जोशात सुरुवात झाली। सांगली, मिरज व कुपवाड या 3 शहरांमध्ये 750हून अधिक सार्वजनिक मंडळांची यावेळी प्रतिष्ठापना होत आहे। मिरवणुकीमध्ये ढोल ताशांसह बेंजोचा समावेश तर होताच, पण याचबरोबर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंतीचाही वापर करण्यात आला। श्रींच्या स्वागत मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। गणेश उत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील काही मार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले होते, तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तब्बल 183 वर्षाची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या शाही गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली। सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्य राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजमासह पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायाचं दर्शन घेत स्वागत केलं। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेल्या 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे। पुढील 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात। 5व्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सव करत शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केलं जातं। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते। आजपासून सांगलीतल्या शाही गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली। याचबरोबर समस्त सांगलीकरांना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत। आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे, आणि आता पुढचे 5 दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे। तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय। 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन। त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो। समस्त सांगलीकरांना आमच्या
राजघराण्याकडून शुभेच्छा। आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने सांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि 3-4 दिवस जे काय प्रोग्राम आहे त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे। नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। विसर्जनाच्या दिवशी सुद्धा मोठ्या उत्साहाने यावं सगळ्यांनी आणि त्याच्यात सहभाग घ्यावा। नमस्कार आणि आमच्या सगळ्यांच्याकडून परत शुभेच्छा देते। नमस्कार सांगलीकर, मी युवराज आणि सगळ्या सांगलीकरांना गणपती उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा देतो। मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज सकाळी 10:30 वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे। ती 7 नंतर पूजा चालू होईल। पुढच्या येणाऱ्या 3 दिवस 28, 29 आणि 30 हे म्युझिकल कार्यक्रम, रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील। मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्यावा। 31 तारखेला दुपारी 2 नंतर विसर्जन सोहळा चालू होईल। त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा।